केलं. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं गेल्या 30 तासापासून वाहतूक कोंडी कायम आहे. सध्या मुंबईच्या दिशेनं येणारी एक मार्गिका सुरू केली असून धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे. ज्या ठिकाणी हा टँकर उलटला त्याच्या आजूबाजूला केमिकल असल्यामुळे रस्ता पूर्णपणे स्वच्छ करूनच ही वाहतूक पुन्हा सुरू केली जाणार आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना पोलिसांकडून अन्नपाणी वाटप करण्यात येत आहे. रात्री उशिरा वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवांवरती झाला आहे. विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामध्ये 73 ई शिवनेरी आणि 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्यानं पूर्ववत करण्यात येईल असं महाराष्ट्र राज्य परिवहन विभागानं सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश दिले. परिवहन विभागानं अडकलेल्या प्रवाशांना सर्व त्या सुविधा द्याव्यात असंही त्यांनी सांगितलं. तसंच वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत महामार्गावर होणारी टोलवसुली थांबवण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाची पूर्ण कल्पना आहे, मात्र मोठा धोका टाळण्यासाठी ही दक्षता घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यंदाच्या अर्थसंकल्प